काय काय बोलले. फोन बिन तर जाऊ द्या, देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. या टोकाची भाषा ज्यांनी वापरली, कट कारस्थान करून देवेंद्रजींना हात टाकण्याचा प्रयत्न केला. मला म्हणाले सापडला सापडला, आता सोडणार नाही. म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे. टांगा पलटी घोडे फरार, सभापती महोदय वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इथं सभागृहामध्ये बोलल्यामुळे मी बोलतोय. बोलल्यामुळे माझ्यावर टीका करण्याच्या पूर्वी, माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुम्ही 3 बोटं आपल्याकडे येतात तेही बघा. आणि म्हणून आता काय चालू आहे, गळ्यात गळा घालण्याची भाषा, एवढं प्रेम, ठीक आहे चांगलं आहे. मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात, मी होतो तेव्हाही लोक येत होते, मला भेटत होते. परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष. या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाले. पोटदुखी, एवढी पोटदुखी, एवढी पोटदुखी, एवढी जेलसी असता कामा नये. शेवटी माणसाने वस्तुस्थितीला आणि वास्तवता लक्षात घेऊन सत्य मानलं पाहिजे. तेवढं जिगर लागते, मनाचा मोठेपणा लागतो. आणि हे आज जे काय चालू आहे, मी तर सांगतो देवेंद्रजी मनातल्या मनात हसत असतील. काल तर कोणीतरी प्रवक्त्याने सांगितलं टपल्या टिचक्या ते मारत असतात. त्यांना कळतंय त्यांच्या प्रवक्त्यांना, आता यांना कळत नाही. त्यांची करमणूक होते. एकीकडे RSSला टोमणे मारायचे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या, आणि दुसरीकडे फडणवीसांना देवेंद्रजींना बुके द्यायचं. काय म्हणायचं याला, काय म्हणायचं, बहुधा केमिकल लोचा झाला म्हणायचं.